नमस्ते मित्रांनो, आजचा व्लॉग खूपच वेगळा आहे. तर आपण आहोत अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये ॲक्च्युली आपली सासरवाडी आहे अलिबागमध्ये. हर किसी को नहीं मिलती सासरवाडी अलिबाग में. तर अनघा एवढी वैतागलेलं तोंड घेऊन बसली आहे कारण मी तिला 4:30 वाजता उठवलंय सकाळी. 4:30 वाजता सकाळी आम्ही एकदा मला अनघाचे आईवडील एकदा जिथे कोळीवाड्यात म्हणजे चालू झालं हां जिथे सकाळ सकाळ मच्छी मार्केट भरतो, मच्छी मार्केटच म्हणतात ना त्याला, मच्छीचा लिलाव होतो जेव्हा ती बोटीतून उतरते कोळीवाड्यामध्ये, तिथे एकदा घेऊन गेले होते आणि मला असं वाटलं की ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आली पाहिजे. अत्यंत मस्त, स्वस्त आणि फ्रेश असे मासे या ठिकाणी मिळतात. या माशांचं आपण काय करणार आहोत ते खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, बट ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवू की आम्ही कसे ते मासे विकत घेतो आहे आणि एकदम खऱ्या असं एकदम तिथे ट्रान्झॅक्शन डील लॉक करण्याचं असं एकदम मारामारी बिडिंग चालू असतं. तर ते जिंकून मासे आपण आणणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत. स्टे ट्यून्ड गाईज, गर्ल्स. इट्स हे पण जायची तयारी करतात का? तर मित्रांनो, आपण एवढं लवकर आलेलो आहोत की अजून मालच बोटींवरनं खाली उतरलेला नाही आहे. असं आयुष्यात पहिल्यांदा झालेलं आहे की मी कुठेतरी लवकर आलेलो आहे. बराच वेळ बसल्यानंतर थोडी आता हालचाल चालू होताना दिसलेली आहे. एक मासा मला त्या साईडला दिसला आहे. बघा, एक मासा दिसला. मासे काढले जात आहेत बोटीतून बाहेर. आपण माशांची वाट बघतोय. तिथे दिसते हालचाल थोडी. 550, 600, 750, 700, 700, 700 रुपये. टोटल 750, टोटल 750. मित्रांनो, आपण आता परत निघालेलो आहोत कारण आपल्याला मासे काय जे काय होते ते फारसे आवडलेले नाही आहेत. आपली मॅच थोडीशी इथे पॉज मोडवर गेलेली आहे, बट बघू, आपण प्रयत्न करतोय की अजून इकडे तिकडे कुठे आपल्याला चांगले मासे मिळतील का. म्हणजे मासे होते, बट जे मासे आम्हाला हवेत म्हणजे पापलेट आणि कोळंबी ते असे एकदम बोटीतून नव्हते. बाकी माशांचा लिलाव चालला होता. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की बाकीचे मासे थोडे लेट येतील, 10-11 पर्यंत. बघू, आपल्या बाकीच्या सूत्रांना आपण फोन करून प्रयत्न करतोय माहिती काढायची. तुम्हाला कळू. तर मित्रांनो, हा आपला सेकंड अटेम्प्ट आहे मच्छी शोधण्याचा. आता आपण आलो आहोत अलिबागच्या मेन फिश मार्केटमध्ये. शंभर पापलेट आहे. आपल्याला जरा पापलेट फ्रेश मिळालेला आहे, त्यामुळे ती पापलेट आपण डील डन केलेली आहे.
ना लागलं काय हे काय लागले? ते जाल लागलं. हे सगळे पापलेट आपण घेतले आहेत 2100 रुपयाला. 700. तरी बोला नाही मोठी. घे हो. Struggle is real. He's got escalated very quickly. मला तर मासे आवडलेले आहेत. आय होप दिस डील डझंट गो साऊथ. अशा प्रकारे डील लॉक झालेले आहे मित्रांनो. आणि आपल्याला चांगली कोळंबी मिळालेली आहे. तर कोळंबी शोधून देत आहेत आपल्याला. छोटी दिदीचं तिरकी कापून देशील मला? एवढी छोटी नको, ही तरी घे कमी. अरे एवढी मोठी काय करणार, कोण खाणार? ही खूपच छोटा साईज आहे. अरे एवढं त्याला काय खायची मतलब आहे? 2 किलोची नको पण बरं. घेऊन टाक ना 2 किलो. काय त्याला. 1 किलोची दे ना. बर्ड वॉचिंग पण होत आहे इथे. हे बर्ड झालेले आहेत हळूच. कुणाचं लक्ष नसताना मासे खायला. आणि त्यांनी स्पॉट केलेला आहे बर्डनी बोंबील. आता हा पांढरा बर्ड विचार करत आहे काय करू. CCTV चालू झालेला आहे. ते बघ ना, ते बघ. या साईडला आहे. अनघा जरा या साईडला आहे. त्याला जरा हां बघ. आणि गेला हा बर्ड गेला बघा. हे बघा भाजी विकायला बसल्यात, तसेच मासे विकायला बसल्यात. मासे इज द स्टेपल फूड हिअर. एक इथून लॉंग डिस्टन्स डील क्रॅक झालेली आहे. लांबून इथून लॉबस्टर स्पॉट होऊन त्या लॉबस्टरची डील झालेली आहे. लॉबस्टर आता आपण प्रोक्युअर करायला निघालेलो आहोत. ओके चल. हां ते थोडं ठीक आहे. 3 किलो कोळंबी आपली एवढी झाली आहे. आपले घेतलेले मासे आता चालले आहेत पॅकिंगला. कारण उद्या आपल्याला कामाला येणार आहे. दादाचा चेहरा पहिला दिसते. तर दुसरी डील काहीतरी इथं चालू आहे जोरात. तर मित्रांनो ही सुरमई आपली डील करायची झालेली आहे. ही घेऊन टाका. विषय मिटवा. उद्याचा आपला कार्यक्रम जोरदार होणार आहे. अच्छा क्रॉस म्हणतात ते तसं. सुरमई चांगली आहे ना? एक नंबर आहे. नाही व्हिडिओ कॉलिंग केले. व्हिडिओ कॉलिंग नाही, व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. हो का? भाऊ ठीक आहे. मच्छी शॉपिंग आपली झालेली आहे. डील 4 पण क्रॅक झालेली आहे आपली. लास्ट मिनिट ठरला आहे बोंबील पण घ्यायचे. आता बोंबील इथं असा बर्फ रेडी करून टाकलं का सगळं बॉक्समध्ये. या बॉक्समध्ये फक्त पापलेट ना. हा दादा शेवंडे. लॉबस्टरला काय शेवंडे म्हणतात? राहील काय काय ते चव खराब नाही होणार. हा ते चालेल. याच्यावर कालवणावर पाहिजे. एलियन सारखंच दिसतात शेवंडे. हे एवढं
आपण हॉटेलमध्ये खातो ते तर लय मोठे असतात, हे एवढे छोटे कसे काय? ते शोधून घेऊन जातात ना. हा का? आता हे विकायला हे आता दिसले, घ्यायचा डोक्यात नव्हतं हे. खाली पण बर्फ टाकला नाही याच्यात. हा बॉक्स किती वेळाने उघडला तरी चालेल? 24 तास नीट राहणार. म्हणजे उद्या संध्याकाळी जर करायचं असेल तर डायरेक्ट उघडली तरी चालेल. उद्या संध्याकाळी. बॉक्सचे किती घेता तुम्ही आणि बर्फाचे किती? छोटा 100 रुपये असलं 150 रुपये. हा 150 रुपयाचा बॉक्स. आणि बर्फ? पॅक करून. बर्फ मिक्स म्हणजे तेवढं सगळं पकडून त्याची मिशा राहिला बाहेर. भाऊ नीट वाट. हे काय याच्यात का? सुरमईची पिशवी राहू दे, ते बोंबील घ्यायचे लागते. सुरमई तसेच पिशवी जातात का? ते राहू दे, कापलेलं आहे ना ते. त्याला काय होणार नाही ना? नाही. हे बघा मस्त बोंबीलही मिळालेले आहेत आपल्याला. साफ करून घेतलेले, साफ करून पॅक करतो आपण. डन. पैसे घेऊन डायरेक्ट चला बाय बाय. ओके, मच्छी आपली पॅक झालेली आहे. क्रेझी क्रेझी सीन्स. आजचा व्लॉग